रवींद्र नवनाथ विश्वासराव, राहणार लांडेवाडी, विश्वासराव मळा. शेतामध्ये टोमॅटो तोडत होतो. घरी कॅरेट आणण्यासाठी चाललो होतो. कोण कोण? समर्थ मुलगा माझा समर्थ आणि मी. गाडी चालवत होता मोटरसायकल. मी पाठीमागे बसलेले होते. आम्हाला माहित होतं की याच्यामध्ये हे म्हणून बाजरीमध्ये वाघ आहे म्हणून आम्ही सावधच होतो. वाघाने डायरेक्ट बाजरीतून उडी माझ्या अंगावर झेप घेतली तर पायाला लागले. मी मुलाला म्हटलं गाडी पळव, मग त्यांनी थोडीशी पळवली. मग मी पॅक पकडलेलं होतं म्हणून आम्ही वाचलो, पण घाबरलो आम्ही जास्त. थोडक्यात वाचलो म्हणजे आम्ही त्याच्यापासून सावध असल्यामुळे आमचा बचाव झाला. नाही बचाव झाला. तुमच्या कोणत्या पाय, उजव्या पायाला का डाव्या पायाला? उजव्या पायाला. पायाला ओरखडलं ते? डाव्या पायाला. डाव्या पायाला ओरखडलं. पण तुम्ही नंतर घाबरल्या जरा, आणि घाबरल्याच्या नंतर त्यांनी झेप मारल्यावर मागं पळून पाहिलं का तुम्ही? हो, मागं. मग तो कोणत्या बाजूला गेला? डाव्या साईडला आहे ना, रस्त्यावरती पडला. असं का? पकडलेला होता ना आम्ही, गाडी पळवल्यामुळे तो रस्त्यावर पडला. दात ती नक्की सुटली त्याच्या हातातली, आणि ड्रेस पण असा ओढलेला होता ना. ड्रेस ओढल्यामुळं मी पण ओढली गेले, पण मी पॅक धरल्यामुळं मी पडले नाही गाडीच्या. हा, त्याच्यानंतर मग तुम्ही कोणाला कळवलं? कसं झालं? घरी गेल्यानंतर मिस्टरांना कळवलं. हा, नंतर मग मनसरला उपजिल्हा रुग्णालयात आले. त्यांनी काय गोळ्या औषधं इंजेक्शन दिली? औषधं इंजेक्शन दिले आणि पुढचे इंजेक्शनाचे कोर्स दिलेत. वन खात्याने येऊन भेट घेतली का? हो, भेट घेतली. मॅडम आणि सर होते, दोघं पण होते. बा, आणि सगळ्यात महत्वाचं, आता तिथं पिंजरा लावणार आहे आज संध्याकाळी किंवा उद्या लावते, तर तिथं बिबट्याचा वावर आहे. काळजी घेत चला.